ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायली आणि अर्जुन रूममध्ये असतात. त्याच वेळेला सायली अर्जुनला सांगत असते की आज ना मला ना खरं तर ना सुमन काकूंना कसं तरीच वाटत होतं सांगायला की नागराज काकांवर लक्ष ठेवा आणि एखाद्या बायकोला जर आपल्या नवऱ्यावर लक्ष ठेवायला लागलं तर तिलासुद्धा किती त्रास होत असेल ना. तसा त्रास सुमन काकूंनाही होत असेल, पण आपण तरी काय करणार ना. आणि त्याला सुमन काकूही काहीच करू शकत नाही, कारण नागराज काकांनी तशी वेळच आणली आहे म्हटल्यावर काहीच होऊ शकत नाही. कसं असतं ना या पुरुषांचं. असं आता इथे सायली बोलू लागल्याबरोबर अर्जुनच्या डोळ्यासमोर सारखे सचिनचेच भास होत असतात. त्याला जिकडे तिकडे फक्त आणि फक्त सचिनच दिसत असतो आणि त्यामुळेच ना आता मात्र खूप जास्त त्रास होऊ लागतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं तो अस्मीबद्दलच विचार करत असतो, कारण अस्मितासुद्धा या सगळ्यात अनलकी निघाली. पण आता या सगळ्या गोष्टी तो सायलीसमोर बोलू शकत नव्हता आणि तिला सांगूही शकत नव्हता आणि त्यामुळेच ना तो थोडा हर्ट झालेला होता. तर पुढे मात्र आता पाहायला मिळतं सायली जी आहे ती मात्र आता अर्जुनला सांगत असते की अहो मी काय म्हणते, तुम्ही अस्मिताईबद्दल काही बोलत होतात का? काही नाही, अस्मिताईसुद्धा बघा ना किती लकी आहेत त्या, असं आता सायली बोलते. त्यावर अर्जुनला हो असं बोलावंच लागतं, कारण अर्जुनकडे दुसरा पर्यायच नसतो. कारण आता सायलीलाही असंच वाटत असतं की अस्मितालासुद्धा चांगला समजून घेणारा नवरा भेटला आहे आणि त्यामुळे थोडी ती हळवी आहे, बस इतकंच. पण पुढे मात्र हा विचार ना अर्जुनच्या डोक्यातही येत असतो. अर्जुनला माहिती असतं की कसा आहे तो नेमका ते, आणि त्यामुळेच ना अर्जुन त्या सचिनचाच विचार करत असतो. पण सायलीला या सगळ्या गोष्टीबद्दल तो सांगू शकत नसतो, तो हळवा असतो. तर दुसरीकडे मात्र आता या सगळ्या गोष्टी तर घडत असतातच, पण सचिनच्या डोक्यामध्ये ना आता तो फोटो, त्या फोटोमध्ये नक्कीच ती सॅम होती असाच तो आता विचार करत असतो. कारण त्याला आता या सगळ्या गोष्टी ना एकदम परफेक्टली कळत असतात. विचार करतो की पण सॅमचा आणि अर्जुनचा काय संबंध असेल हे तर बघायला हवं ना. मग हे शोधून काढायला हवं. ती फाईल जी आहे ना ती फाईल एकदा पुन्हा बघतो स्टडीमध्ये जाऊन, म्हणजे मला जे काही आहे ते व्यवस्थित समजेल असा देखील विचार ना आता इथे सचिन करू लागतो. तर दुसरीकडे आता सगळीजणं डायनिंग टेबलजवळ बसलेले असतात आणि तिथे छान अशा त्यांच्या गप्पा सुरू असतात. तर इकडे आता त्यांचं गेट टुगेदर करायचं ठरत असतं, कारण आता 31st आहे आणि त्याचं प्लॅनिंग यांचं आता सुरू असतं, कसं काय मॅनेज करायचं आहे ते. आणि त्याच वेळेला आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या करायचं म्हटलं तर प्रतिमा आणि त्याचसोबत रविराज काका आणि त्याचसोबत सुमन यांनाही बोलवायचं असा मात्र अस्मिताचा थाट असतो. कारण अस्मिताला ना सध्या तरी ना सगळ्या माणसांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवायला आवडतो आणि एन्जॉयमेंट म्हटलं तर तिला खूप बरं वाटतं. पण इकडे मात्र आता अर्जुनचं बरोबर लक्ष या सचिनकडे असतं. सचिन हे सगळं स्वतःहून एकदम खुश होऊन करतोय का, कारण त्याचं मन दुसरीकडे लागलेलं आहे. हे सगळं काही त्याला मनाशी खाऊ लागलेलं असतं आणि त्यामुळेच ना तो इकडे तिकडे पाहत असतो. तर दुसरीकडे मात्र आता अश्विन हा डायनिंग टेबलवर येऊन बसला आहे हे सायलीला दिसतं. त्यामुळे सायली ठरवते की जरा का होईना जाऊन बोलायला हवं. म्हणूनच सायलीला असं वाटतं की हीच योग्य ती संधी आहे आणि म्हणूनच आता सायली जी आहे ती बोलायला म्हणून गेलेली असते. पण त्याआधी ना ती म्हणत असते की आज ना खीर बनवली आहे, थोडीशी खाऊन घेता का अश्विन भाऊजी. आणि असं बोलून ना ती त्याला आता खीर खाऊ घालते आणि मग तो सुद्धा ती खीर खातो. त्याच वेळेला आता आधी 31st पार्टीबद्दल बोलू लागते सायली की आपल्याकडे गेट टुगेदर करायचं ठरत आहे, त्यामध्ये प्रतिमा आत्या आणि त्याचसोबत रविराज काकांनासुद्धा बोलवायचं प्लॅनिंग सुरू आहे, हे सुद्धा आता सायली सांगत असते. त्यावर अश्विन हो असं फक्त बोलत असतो, पुढे काही जास्त रिॲक्ट होत नाही. पहिल्यांदा जसा तो चिडचिड करायचा ना तशी आता तो चिडचिड करत नसतो. म्हणूनच सायली ना त्याच्याशी हळूवारपणे का होईना बोलायचा प्रयत्न करत असते, कारण तिला मेन मुद्द्याला हात घालायचा असतो. यासाठी तर तिने आता बोलायला सुरुवात केलेली असते. तर त्याच वेळेला आता ती बोलत असते की अश्विन भाऊजी, आमचं तुमच्याकडे ना अजून एक महत्त्वाचं काम आहे. तर तिकडे आता
अर्जुनचं सुद्धा लक्ष असतं. अर्जुनने आणि सायलीने प्लॅनिंग करूनच अश्विनला बोलतं करायचं, अश्विनशी बोलायचं हे ठरवलेलं असतं. पण तो आधी स्वतःहून या सगळ्यासाठी तयार होईल का, म्हणूनच सायलीने या सगळ्यात पुढाकार घेतलेला असतो. सायली स्वतःहून अर्जुनला सांगत असते की मी बोलीन त्यांच्याशी आणि अगदी तसंच ती करत असते. म्हणजेच ना ती आधी अश्विनशी बोलायचा प्रयत्न करते, अश्विनची आधी चौकशी वगैरे करते आणि त्यानंतरच ना ती तिच्या मूळ विषयाला हात घालत आता बोलू लागते. त्यावर आता अश्विनही बोलत असतो की बोल ना, काय बोलायचं आहे, पण एका केस संदर्भात आहे, ते इथे बोलून उपयोग नाही, आपण आपल्या रूममध्ये जाऊन बोलूया, कारण हेही असणार आहेत, यांनाही तुमच्याशी बोलायचं आहे, असं आता सायली बोलू लागते. सायलीने आता हे सगळं बोलल्यानंतर इकडे आता अश्विनही यायला तयार झालेला असतो. तो म्हणतो की ठीक आहे, मी येतो आणि त्यानंतर मात्र तो आता यायला तयार असतो. तर तिघंही जणं आता बेडरूममध्ये येऊन बोलत असतात. तर अर्जुनला अश्विन म्हणत असतो की एवढं कोणत्या विषयाबद्दल तुम्हाला बोलायचं होतं. तर आता अर्जुन आणि सायली वेळ न घालवता विषयाला सुरुवात करतात आणि आता तुला तर माहिती आहे, 1.5 वर्षापूर्वी सिनियरच्या घरी एक डेड बॉडी आली होती, जी की आपल्या प्रतिमा आत्याची होती आणि त्यानंतर प्रतिमा आत्या जिवंत आहेत हे तर तुलाही माहिती आहे बघ. मग 1.5 वर्षापूर्वी जी आपल्याकडे डेड बॉडी आली होती त्याला DNA रिपोर्टही मॅच झाले होते, ही गोष्ट तुझ्या लक्षात येते का? त्यावर तो म्हणतो की हो. हां, मग आता या सगळ्याबद्दल काय झालं आहे, त्याबद्दलचाच तपास सध्या सुरू आहे. कारण आम्हाला या गोष्टींमधनं इतकं तर कळलं आहे की या सगळ्याच्या मागे ना या महिपतचा हात आहे. कारण या सगळ्या गोष्टी इतक्या व्यवस्थित रचून ठेवल्या आहेत ना की त्यावरूनच हा सगळा संशय येतोय. मग मला असंच वाटतंय की या सगळ्याच्या मागे ना महिपतचा हात आहे. मग महिपतचा या सगळ्याच्या मागे हात असल्यामुळे या सगळ्या गोष्टींना थोड्या वियर्ड वाटतात आणि म्हणूनच या सगळ्याचा शोध घ्यायचा आहे. म्हणजेच हॉस्पिटलमध्ये केलेली ती बॉडीची अरेंजमेंट आणि त्यानंतर तर DNA रिपोर्ट, हे सगळं कोणीतरी घडवून आणलेलं दिसतंय. पण या सगळ्यासाठी हॉस्पिटलमधला स्टाफही तितकाच जबाबदार आहे. म्हणजे जर स्टाफ या सगळ्याला सामील असेल तेव्हाच तर या सगळ्या गोष्टी घडून आलेल्या असतील आणि म्हणूनच ना या सगळ्याबद्दलची माहिती आपल्याला गोळा करायची आहे की हे नेमकं कोणी केलेलं आहे. आणि यासाठी आम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा तपास घेत आहोत आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मला असं वाटतं की तू आम्हाला मदत करू शकतोस. त्यावर अश्विन म्हणतो की हो, मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. कारण भले काही असलं तरीसुद्धा आपल्यामध्ये मतभेद असले तरीसुद्धा रविराज काकांच्या बाबतीत कोणतीही गोष्ट झाली तर ती मलाही सहन होणार नाही. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं, जेव्हा विमल आणि कल्पना या दोघीही जणी बोलत असतात ना, तेव्हा मात्र आता नेमकं त्यांचं बोलणं इथे असणाऱ्या या प्रियानं ऐकलेलं असतं. तर आता अर्जुनच्याच रूममध्ये अश्विन आहे आणि त्याचसोबत ते दोघंही जण बोलायला लागलेत ना, मला बरं वाटतंय. मग आता अश्विने ना आपल्या हातची कॉफीही घेईल, म्हणजे तो बरा आहे असं ऐकेल. कल्पना बोलत असते आणि कल्पना आणि विमलचं हे बोलणं नेमकं आता प्रियानं ऐकलेलं असतं आणि मग प्रिया हिच्या डोक्यामध्ये अनेक विचार सुरू होतात. म्हणजेच ना प्रियाला आता कळून चुकलेलं असतं की आपलं नाणं खराब झालं आहे. म्हणजे एवढं सगळं करूनसुद्धा आता इकडे आपलं सगळं धुळीत गेलेलं दिसतंय, हे तर आता तिच्या लक्षात येतं. कारण तिला आतापर्यंत हेच वाटत होतं की चला आपल्याबरोबर हा आपल्या पंक्तीत आहे, पण आज चक्क तो अर्जुनच्या रूममध्येही गेला आहे. म्हणजे या दोघांचं भावाभावांचं नातं जे आहे ते पुन्हा नीट झालं का, असाच विचार ना इथे मात्र आता प्रिया करत असते. म्हणूनच प्रिया आता पटकन सायली अर्जुनच्या रूमच्या दिशेने जायला निघते. नेमकं यांचं काय बोलणं चाललंय या सगळ्या गोष्टी ना तिला ऐकायच्या असतात. म्हणूनच ना ती आता जिन्यातून ऐकायचा प्रयत्न करत असते. कारण सायली अर्जुनच्या रूमचा दरवाजा हा ओपन असतो आणि म्हणूनच प्रिया तिथून बोलणं ऐकायचा प्रयत्न करत असते. आणि त्याच वेळेला आता सायलीचं लक्ष जातं की
प्रिया ह्यांचं बोलणं ऐकायचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळेच ना आता मात्र सायली विचार करते की नाही, आता जर हे बोलणं हिने ऐकलं तर पुन्हा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणूनच आता सायलीचं जसं लक्ष जातं तसं आता सायली दार लावून घेते. कारण हे सगळं प्लॅनिंग आहे ना बाहेर ऐकायला जाऊ नये, म्हणजेच खास करून प्रियापासून तर हे सगळं लपवायचं आहे. कारण प्रियाचं साटलोटं हे बरोबर त्या महिपत बरोबर आहे हे माहिती असतं सायलीला. आणि सायलीला नेमकी ती जिन्यात उभी राहिलेली प्रियाही दिसते आणि त्यामुळे सायली पटकन जाते आणि दार लावून घेते. सायली जसं दार लावून घेते ना तसं मात्र आता इकडे अर्जुन आणि अश्विन हे बघत असतात. तर अश्विन सांगा लागतो की काय झालं आहे, दार का लावून घेतलं. त्यावर सायली म्हणते की आई बाबांना याबद्दल अजून तरी आपण काही सांगितलं नाही आहे ना, मग पुन्हा त्या गोष्टीचा ते विचार करत बसतील आणि म्हणूनच आपण हे सगळं काही एकदम सिक्रेटली करत आहोत असं देखील आता सायली जी आहे ती बोलत असते. आणि त्यावेळेला आता सायली आणि अर्जुन त्याला हेही म्हणतात की आपल्याला ही गोष्ट तन्वीलासुद्धा सांगायची नाही आहे. बरोबर आता अश्विनची चिडचिड व्हायला सुरुवात होते. अश्विन म्हणत असतो की आता तुम्ही माझ्या बायकोपासून ही गोष्टसुद्धा लपवून ठेवणार आहात का? म्हणजे आता माझ्या बायकोला या सगळ्या गोष्टीसुद्धा अंधारात ठेवायचं आहे का? मला मुळात कळतच नाही आहे की तुमच्या लोकांचं चाललं आहे काय. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला हाताशी घेऊन करायचं ठरवताय, पण तुम्ही ह्या गोष्टी माझ्या बायकोला सांगू नको असं सरळ सांगतायत. तर तसं मला जमणार नाही, कारण ते सुद्धा तिच्या आईवडिलांच्याच निगडीत आहे ना, असंही अश्विन बोलू लागतो. त्यावर मात्र आता सायलीने बरोबर अश्विनची तुकरी नसच धरलेली असते. आणि आता मात्र तन्वीच्या बाबतीतच तुम्ही असा कसा निर्णय घेऊ शकता अश्विन भाऊजी? मुळात मला हेच कळत नाही आहे. मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी चालणार आहेत का? म्हणजे मला एकच सांगा की तन्वीच्या जीवावर जर बेतलं तर? हे ऐकल्यानंतर आता अश्विनला खूप मोठा धक्का बसतो. अश्विन म्हणतो ते कसं? त्यावर मात्र आता तुम्हालाही माहिती आहे की महिपत किती पोचलेला माणूस आहे ते, आणि त्याने DNA जर मॅच केला आहे तर तो काही करू शकतो. आणि मुळात साक्षी जेव्हा जेलमध्ये गेली होती तेव्हा तो किती चिडला होता, आणि त्याला हेही माहिती आहे की त्यावेळेला जे स्टेटमेंट दिलं गेलेलं होतं ते स्टेटमेंटही प्रियाने दिलेलं होतं. आणि तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे की तो कसा माणूस आहे ते, त्या जीवावर उठलाय. आणि त्याच वेळेला आता अश्विनच्या हेही लक्षात येतं की सायली बोलते ते बरोबर आहे. कारण याआधीसुद्धा अश्विनने प्रियाला जेलमधनं सोडवून आणलेलं होतं. त्याचं एकमेव कारण हा महिपत तर होता, महिपतने केलेला हल्ला आणि या सगळ्या गोष्टी. मग आता सायलीने या सगळ्या गोष्टी जेव्हा आठवण करून दिलेल्या असतात ना, तेव्हा मात्र आता अश्विनच्या लक्षात येतं की हां, तू बोलतेस ना ते अगदी परफेक्ट आहे. म्हणजे मला आता कळून चुकलेलं आहे की बरोबर काही झालं तर या गोष्टी तन्वीपासून लपवून ठेवायलाच हव्यात. तन्वीला या गोष्टी सांगून उपयोग नाही असं देखील आत्ता बरोबर माहिती झालेलं असतं. आणि त्यामुळेच ना या सगळ्या गोष्टी समोर दिसत असतात. पण या सगळ्या गोष्टी आता आपल्याला तन्वीला सांगायच्या नाही आहेत, या गोष्टी सिक्रेटने करायच्या आहेत असं आता अर्जुनही सांगू लागतो. आणि त्यानंतर आता या सगळ्याला अश्विनची साथ असते हे सुद्धा आता अर्जुनला कळून चुकतं. आणि त्यामुळे आता अर्जुन जो आहे तो आता अश्विनला फाईल देतो आणि सगळ्या गोष्टी समजावून सांगू लागतो. तर अश्विनही आता ती फाईल वगैरे नीट वाचत असतो, कारण त्याला आता या सगळ्या गोष्टींमध्ये विशेषतः लक्ष द्यायचं असतं, या रिपोर्ट्स आणि हे सगळं काही. आणि त्यामुळेच ना आता तो तन्वीपासून सुद्धा हे सगळं सत्य लपवायचं ठरवतो. इथे मात्र प्रिया बाहेर उभं राहून काही ऐकायला येतंय का हे बघत असते, पण तिला काही ऐकायला येत नसतं. काही म्हणजे काहीच नाही. म्हणूनच आता ती विचार करते की काय करू आता, बाहेरचं काय चाललं आहे ते काहीच ऐकायला येत नाही आहे. याने तर खोलीचं दारही लावून घेतलं आहे, आता काय करायचं हा मुळात प्रश्न ना तिला पडलेला असतो. दुसरीकडे आता सचिन आणि त्याचसोबत अस्मिता बोलत बसलेले असतात. अस्मिता सचिनशी गप्पा मारत असते आणि तेवढ्यातच ना सचिनचा फोन वाजतो. सचिनचा जसा फोन वाजतो तसा सचिन तिकडनं उठत असतो. तर त्याला अस्मिता सांगत असते की बोल ना, इथेच बस आणि बोलून घे.
पण आता सचिन म्हणतो की मगाचपासून तर बसलोच आहे, त्यानिमित्ताने जरा बाहेर जाऊन फोनवर बोलून येतो. आणि असं बोलून असता आता तो अस्मिताचं जराही ऐकत नाही, कारण त्याला फोनवर बोलायचं असतं आणि यासाठी तो फोनवर बोलायला आतमध्ये निघून जातो. आणि जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा मात्र फोनवर बोलत असताना त्याला आता समोरचा व्यक्ती पैशांची मागणी करत असतो की तू पैसे कधी देणार आहेस, उसने तर उसने घेतलेस, हप्ते तर हप्तेच बाकी आहेत, कधी करणार आहेस हे सगळं, पैशांचा बंदोबस्त कर नाहीतर वाट लागेल. अरे हो, मी इथे आलो आहे, माझं काम चालू आहे, जमतं आहे थोडंफार माझं काम इथे, माझे पैसे झाले का मी हळूहळू देतो पैसे, असं देखील तो आता फोनवर असलेल्या समोरच्या व्यक्तीला सांगत असतो. आणि या सगळ्या गोष्टी सांगताना त्याची नाकी नऊ आलेली असतात, कारण त्याच्याकडे आता पैसा नसतो आणि समोरच्या व्यक्तीला तो पैसा कसा तरी जमवून त्याला द्यायला लागणार असतो आणि त्याचसाठी त्याचं डोकं काम करत नसतं. पण उगाच आदेश द्यायचा म्हणून आपलं द्यायचं म्हणून त्याने आता सांगितलेलं असतं. दुसरीकडे आता या प्रियाला माहिती असतं की अश्विन आपल्या हातातनाच चाललेला आहे, म्हणूनच आता अश्विनला पुन्हा आपल्या बाजूने ओढण्यासाठी तिने उपमा आणि त्याच्यासाठी कॉफी करून आणलेली असते आणि ती त्याला द्यायला जाते. तर अश्विन मात्र तिच्याकडे बघत असतो. अश्विन तिला बोलत असतो की ठेव तिकडे, मला आत्ता तरी काही नको आहे. तर अश्विनला ती म्हणत असते की काय रे अश्विन, आजकाल तुला माझ्यासाठी जराही वेळ नाही आहे, जराही तू मला विचारत नाही आहेस, काय चाललं आहे काय तुझं, म्हणजे या बायकोलासुद्धा जरा वेळ देत जा, असं आता इकडे असणारी प्रिया जी आहे ती बोलत असते. प्रिया जेव्हा हे सगळं काही बोलते ना तेव्हा अश्विन मात्र तिला इग्नोर करत असतो. अश्विनला काही पडलेलं नसतं, कारण अश्विनला ना या सगळ्याचा रागच मुळात येत असतो. तर तो प्रियाला उलट तिच्यापासून लांब राहायला सांगत असतो. पण तुमचं बोलणं काय झालं होतं मगाशी, तू अर्जुनच्या रूममध्येही गेला होता, तिला खास करून तेच तर ऐकायचं होतं की काय ह्यांचं बोलणं झालं आहे. त्यावर अश्विन म्हणतो की 31ला गेट टुगेदर करायचं आहे, त्याचबद्दल बोलणं चालू होतं, बाकी काही नाही. अच्छा, त्यावेळेला एवढं काय करायचं आहे, मी तुला पूर्ण डिटेलमध्ये एवढं सांगू शकत नाही, जे त्यांनी मला सांगितलं आहे ते मी तुला सांगितले आणि यानंतर आहे ना मला नको बोलायला येऊस ग, मला नाही बोलायचं आहे, मला माझी कामं आहेत, असं देखील आता अश्विन जो आहे तो मात्र प्रियाला सांगू लागतो. आणि त्यानंतर तो रागातच तिच्याकडे बघत असतो. त्यामुळे आता प्रियाला कळून चुकतं की आपल्या हातात आहे ना आता काही शिल्लक राहिलेलं नाही, सगळं काही हातात ना निसटत चाललेलं आहे. हा अश्विन तिच्या हातात होता तोपर्यंत तिला बऱ्याच गोष्टी अशा वाटत होत्या की सगळं आपलंच आहे, पण आता अश्विनही तिच्यापासून बऱ्याच गोष्टी लपवतोय म्हटल्यावर आता तिलाही कळत नसतं की काय करावं. पण अश्विनचा राग आणि या सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट तर होत्या, कारण जर ती खोटं बोलत असेल तर त्यासाठी त्यालाही असंच वागावं लागत होतं. अश्विन शेवटी तिकडनं निघून जातो. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं अर्जुनच्या ऑफिसमध्ये आता फाईल चेकिंगचं काम चालू असतं. त्याच वेळेला त्याच्याकडे असलेल्या फाईलमधले असलेले रिपोर्टही तेही खोटे असतात. चैतन्य अर्जुन बोलत असतात आणि त्याच वेळेला आता समोर ते CCTVही असतं आणि त्यावेळेला आता अश्विनही तिथे हजर असतो. तर आता आपल्याला त्या हॉस्पिटलमधला हा माणूस कोण आहे हे आपल्याला शोधून काढायलाच हवं. आणि त्या जो दाखवला जातो CCTV त्यामध्ये तो नागराजच दिसत असतो की ती डेड बॉडी घेऊन चाललेला आहे. पण आता या सगळ्याचा शोध हा घ्यायचा ठरवलेलाच असतो अर्जुनने, अश्विनने. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत टाटा बाय.